नमस्कार मंडळी. पालक नेहमी शाळेतून तक्रार करतात की माझा मुलगा 4थी पर्यंत खूप हुशार होता. 4थी पर्यंत सांगितलेल्या प्रश्नांची उत्तरे तो अगदी भराभरा द्यायचा. एवढंच नाही तर कितीही कठीण अभ्यास त्याला दिला तर तो 5 मिनिटात अभ्यास पूर्ण करायचा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा. मग तोच मुलगा जेव्हा 5वीत किंवा 6वीत येतो तेव्हा तो त्याच पद्धतीने अभ्यास का करू शकत नाही? त्याची जी बौद्धिक क्षमता 4थी पर्यंत होती तीच बौद्धिक क्षमता 5वीला किंवा 6वीला आल्यानंतर का तशी राहत नाही? मग त्या मुलाची बौद्धिक क्षमता कृत्रिम होती का नैसर्गिक होती? मग जर नैसर्गिक बुद्धिमत्ता असेल तर नियमानुसार वाढत्या वयानुसार त्याच्या बौद्धिक क्षमतेमध्ये विकास व्हायला पाहिजे किंवा वाढ व्हायला पाहिजे. मग ही बौद्धिक क्षमतेत होणारी वाढ का थांबते किंवा का मंदावते त्याचा कारणांचा शोध घेणं आवश्यक आहे. मग त्याच्या कारणांचा शोध घेत असताना असं आपल्याला आढळतं की विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता ही विद्यार्थ्यांच्या असलेल्या सहवासावर अवलंबून असते. मग त्या सहवासाचा परिणाम विद्यार्थ्याच्या बौद्धिक क्षमतेवर काय होतो हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओला भेट द्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.